नमस्कार. निराधार योजनांच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. आता दिव्यांगांना 2.50 लाख रुपये मिळणार आहे. होय, 2,50,000 रुपये जे आहे तर ते आता तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे. काय आहे ही योजना, कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, GRमध्ये नेमके काय आहे आणि कधीपासून ही योजना लागू झालेली आहे, अशा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि खुशखबर आहे. तुम्हाला 2,50,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा जे आहे तर ते केले जाणार आहे. तर बघा, ही योजना जी आहे तर ती प्रामुख्याने दिव्यांगांना वधूवर प्रोत्साहन योजना म्हणून जी आहे तर ती राबवली जात आहे. म्हणजे काय, तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत, जर त्यांचं लग्न होत असेल तर अशा लाभार्थ्यांना 2,50,000 रुपयाचे जे आहे तर ती मदत सरकारकडून केली जाणार आहे. याआधी देखील ही योजना होती. याचा GR 2014मध्ये आलेला होता याआधी. परंतु आता आज जो आहे तर तो GR 18/12/2025ला तो GR नवीन आलेला आहे. जशी घोषणा अधिवेशनामध्ये झालेली होती आणि त्याचप्रमाणे आता GR जो आहे तर तो तुकाराम मुंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच तो GR आता प्रसिद्ध झालेला आहे. नाहीतर पूर्वीला बराच वेळ लागायचा दिव्यांगांसंबंधी GR येण्यासाठी. तर बघा, आता याचा लाभ कसा घ्यावा हे जाणून घेण्याआधी कोणत्या लाभार्थ्यांना किती रुपये मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, जर एखादा वर वधू म्हणजे दोघांपैकी जे लग्न करत आहात त्यांच्या दोघांपैकी जर एखादा व्यक्ती दिव्यांग असेल आणि एक व्यक्ती जर नॉर्मल असेल म्हणजे दिव्यांग नसेल, तर त्या वधूवरास जे आहे तर ते 1,50,000 रुपये मिळेल. दिव्यांग तसेच अव्यांग असा शब्द त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर दिव्यांग आणि नॉर्मल जर असेल तर त्या वधूवरास 1,50,000 रुपयाची रक्कम मिळेल. प्लस दिव्यांग आणि दिव्यांग म्हणजे दोघंही पती आणि पत्नी, नवरा बायको दोघंही जर अपंग असतील, दिव्यांग असतील, तर अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते 2,50,000 रुपये DBT प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती थेट जमा केले जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट ही जाणून घेण्याचं हे महत्त्वाचं आहे की लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुरंत जे आहे तर ते नोंदणी करावी लागेल तुमच्या जिल्हा परिषदमध्ये किंवा अशा ठिकाणी. आणि लग्न झाल्याच्या 1 वर्षाच्या आत, आता समजा तुमचं आज लग्न झालं तर 1 वर्षापर्यंत ती योजना तुम्ही घेऊ शकता. म्हणजे लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म कुठे मिळेल तुम्हाला, हा फॉर्म कुठे मिळेल, कसा फॉर्म भरायचा, नमुना कुठला भरायचा, काय भरायचा, याची माहिती तर आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याआधी तुमच्या मनामध्ये या योजनेशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो फॉर्म आहे तर तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या एक छोट्या छोट्या शाखा आहेत. तर त्या शाखांमध्ये म्हणजे त्या विभागामध्ये तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म तुम्हाला कलेक्ट करायचा आहे आणि तो फॉर्म जो आहे तर ते तुम्हाला भरून द्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही आत्ता भरून दिला, आज तो GR आलेला आहे आणि तुम्ही उद्यापासून जरी फॉर्म भरून दिला तरी तो फॉर्म घेतला जाईल. परंतु आत्ताच GR आलेला आहे आणि आत्ताच तुम्ही जर उद्या जाल तर तुम्हाला तो फॉर्म मिळणार नाही. ठीक आहे. कारण तो फॉर्म जो आहे तर तो आलेला नसेल त्यांच्याकडे. त्यामुळे तुम्ही आत्ताच जाऊन त्या फॉर्मचा लाभ घ्यावा असं काही नाही. परंतु जर काही दिवसांनी, 10-15 दिवसांनी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्याबरोबरच काही सूचनांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल की हा जो GR आहे तर तो आजपासून म्हणजे 18/12/2025 पासून पुढे होणाऱ्या, म्हणजे तुमचा आज जर लग्न झालं असेल तरी किंवा यापुढे होणाऱ्या विवाहांना लागू राहील हा GR. या आधीचा 2014चा GR तो याआधी सर्व लोकांना लागू राहील. परंतु 2.5 लाख जर तुम्हाला घ्यायचे असेल तर या पुढे होणाऱ्या सर्व विवाहांना लागू राहील. ठीक आहे.
जर तुम्हाला 6 महिने झाले असेल आणि तुम्ही आत्ता फॉर्म भराल तर तो लागू राहणार नाही. ठीक आहे, यापुढे होणाऱ्या सर्व विवाहांना तो लागू राहील. महत्त्वाचे म्हणजे हा जो GR आहे त्यानुसार जर तुम्ही फॉर्म भरला तर जिल्हाधिकारी जे आहेत तर त्यांच्या अंडरमध्ये जे आहे तर हा 1 महिन्याच्या आत तुमचा फॉर्म मंजुरी द्यावी लागेल. जे काही जिल्हाधिकाऱ्याची जे काही संघटन असेल त्या संघटनेला म्हणजे त्या टीमला 1 महिन्याच्या आत तुमचा फॉर्म मंजूर करणे बंधनकारक जे आहे तर ते केलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही सर्व माहिती जी आहे तर ती योग्य देणे गरजेचं आहे. त्यामध्ये काही फ्रॉड आढळल्यास सर्व अधिकार तुमचा फॉर्म रद्द करण्याचे सर्व अधिकार हे या संबंधित कमिटीला असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण पाहिलेली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना आता 2.5 लाख रुपयाची मदत जी आहे तर ती थेट मिळणार आहे. ज्या ज्या व्यक्तींनी अद्यापही विवाह केला नसेल, लग्न केलं नसेल, अशा सर्व दिव्यांग वधूवरांनी लवकरात लवकर जे आहे तर ते त्यांचं लग्न करावं आणि जे आहे तर ते या योजनेचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटत आहे. त्यामुळे जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण ते पुढे नक्की पाहूया. कारण आत्ताच GR आलेला आहे काही मिनिटापूर्वी आणि लगेचच व्हिडिओ आपण बनवत आहे. यापुढे या विषयावर काही माहिती मिळाल्यास, बऱ्याच लाभार्थ्यांकडून वेगवेगळे प्रश्न आल्यास आपण व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.